माई माझा नाईलाज होता म्हणून मला खोटं बोलावं लागलं आणि आता नंदाला पण खोटं बोलावं लागणार. अगं तुझा दोष नाहीये त्यात, संस्कारांचा भाग आहे हा. माही तुम्ही मला का बोलताय? मला एवढंच सांगायचंय, नंदाच्या सासरची माणसं चांगली आहेत, ते घेतील सांभाळून. पण अगं हे असं किती वेळ चालणार? आपण नाही का घेते मनवाला समजून, तसं ते पण घेतील नंदाला समजून. अगं मनवा पहिल्यापासूनच समजूतदार आहे, सगळ्यांची काळजी घेत असते ती. मग माझी नंदा पण काही वाईट नाहीये. मग गेले काही दिवस ती कशी वागतेय तुला दिसतंय ना? तिला कळत नाहीये का? माई मग तुम्ही सांगा तिला नीट समजावून, म्हणजे कळेल तिला. अगं पण मग तू का नाही बोलत तिच्याशी? मी बोलले तिच्याशी माई, पण तुमचा विश्वास नाही ना माझ्यावर. मी बोलले म्हणून म्हटलं तुम्ही बोला तिच्याशी एकदा. ठीक आहे, मी बोलते 1-2 दिवसात तिच्याशी. बोला. येऊ का? हो प्लीज ये ना. बसू? प्लीज प्लीज बस. बरं वाटतंय का आता? हो. मला माहिती आहे तुला आता बाहेर नाही पडता येणार, म्हणून मीच भेटायला आलो तुला. सो नाईस ऑफ यू. काल खूप वाट बघितली मी तुझी. मी तर घाबरून गेलो होतो. का? काय झालं घाबरायला? तुझ्याबद्दल काही कळलंच नाही ना, आणि मग मला निगेटिव्ह वाईब्स यायला लागले. म्हणजे म्हणजे मला असं वाटलं की कदाचित तुला माझ्याशी लग्नच करायचं नाहीये. नाही, असं काहीच नाहीये. नाही पण असू पण शकतं ना, म्हणजे असू शकतात अशी काही कारण. नाही, तसं कधीच काही होणार नाही. पण तू आजारी होतीस हे तू स्वतःहून कळवायला हवं होतं मला. ऍक्च्युली मला खूप ताप आला होता, पण मी वहिनीला सांगितलं होतं ना. पण पुढच्या वेळेस तू फोन कर किंवा मेसेज केलास तरी चालेल. मी नाही करू शकत. का? काही प्रॉब्लेम आहे का? तुला कसं सांगू तेच कळत नाहीये. तू खूप चांगला आहेस, पण 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 काय काय झालं सांग नंतर. नाही, नको. घरच्यांना कळलं तर ओरडतील ते मला. नाही कळणार कोणाला, मी प्रॉमिस करतो तुला. तुझ्या मनात आता जे काही चाललंय ते सांग मला प्लीज. मला माझ्या घरातले जास्त बाहेर सोडत नाही. का? असं का करतात ते? मला पण तेच कळत नाही. मी कितीही कन्व्हिन्स केलं तरी नाहीच म्हणतात ते. अच्छा, म्हणून तू काल मला भेटायला नव्हती आलीस? हो ना, मला खूप ताप आला होता, पण मला तरी तुला खूप भेटायची इच्छा होती, पण नाही म्हणाले घरचे. ओके, आता इथून पुढे नाही होणार असं. देतील ते तुला परमिशन. म्हणजे मला समजलं नाही. मी बोलेन त्यांच्याशी. खरंच? पण नाही, नको. मला उगाच बोलणी ऐकावी लागतील त्यांची. कोणी बोललं तर मला सांग, मी बोलेन त्यांच्याशी. आणि मला असं वाटतं की ते सुद्धा तुझ्या काळजीपोटीच वागत असतील असं. नंतर असं कधी काही झालं तर मी तुला सांगेन, चालेल ना? एनी टाइम. नाउ प्लीज स्माइल. दॅट्स गुड. झालं तुमचं बोलणं? हो माई. आता अजून फक्त एक परमिशन हवी होती तुमची. हा बोल ना. आमचं लग्न ठरलंच आहे आता, तर आम्ही वरचेवर भेटलो तर चालेल का तुम्हाला? हो, भेटा ना तुम्ही, चालेल. थँक्यू. निघतो मग मी. अरे, तू लगेच निघालास? हो. बस ना, मी लगेच चहा करते. नाही नाही, असू देत, पुढच्या वेळेस घेईन. नमस्कार करतो माई. अरे सुखी राहा. आई नमस्कार. अरे राहू दे राहू दे राहू दे. बाय वहिनी. बाय. बाय नंदा. बाय.
काय ग, तू तर इथे गेम खेळत बसली आहेस. मला वाटलं तोंड पाडून बसली असशील. मम्मा थांब, जरा डिस्टर्ब करू नको. काय झालं पण एवढी का खुश आहेस तू? अगं मी अनिकेतला भेटले ना, हा, बोलले मी त्याच्याशी. बरं झालं एकट्यालाच भेटले. काय म्हणाला पण तो काय नाही म्हणाला, मी सॉलिड पटवलंय त्याला. पटवलं म्हणजे काय केलंय? काय केलं सांग ना. पटवलं म्हणजे? अगं पटवलंय म्हणजे आता तेच होणार जे मला हवं. म्हणजे मला हवं असेल तेव्हा मी घराबाहेर जाऊ शकते. काय नंदा, अगं हे शक्य आहे का? हे मनवा किंवा राजवीर सतत तुझ्या डोळ्यातून बसलेले असतात. मी सांगतेय ना तुला. ऐक मम्मा, जसं मला हवंय ना तसंच होणार आहे आता. म्हणजे काय काय केलेस काय तू नक्की? मी खूप भारी प्लॅनिंग केलंय. आता मला कोणीच काही बोलू शकणार नाहीये. काय मुलगी आहे, आधी त्याला भेटायला तयार नव्हती आणि आता आनंदाने उड्या मारती. कारण आता मनवाची वाट लागणार आहे. मी सॉलिड प्लॅनिंग केलंय. पण काय केलंस तू? मी त्याला म्हटलं की मी आजारी होते तरी मला तुला भेटायचं होतं, पण मला घरच्यांनी घराबाहेर सोडलंच नाही. बापरे, काय म्हणाला तो? तो काय बोलणार आहे? तो मला म्हणाला की तू अजिबात काळजी करू नको, मी घरच्यांशी बोलतो. हे बरं झालं ना, निदान तुला घराच्या बाहेर तरी पडता येईल आता. मम्मा तुला सांगते, तो एवढा भावट आहे, एवढा भावट आहे ना, मी जे काही सांगितलं ना ते सगळं त्याला खरं वाटलंय. काय गं, तू अगदी तुझ्या पप्पांवर गेलीस. दुसऱ्यांना गोड बोलून कसं पटवायचं हे बरोबर जमलंय तुला. त्या मनवाने मला जो काही त्रास दिलाय ना, ह्या सगळ्याचा उपयोग करून मी आता तिला त्रास देणार आहे. पण जरा जपून बर का. हा मम्मा, जपून राहण्याची गरज मला नाही, मनवाला आहे आता. तू बघ मी काय करते. कर बाई कर, आमच्यानं काही झालं नाही. निदान तुझ्याच्यानी तरी तिला अद्दल घडते का ते बघ. मम्मा तू बघच मी काय करते. आता मला घराबाहेर पडताना ती कशी अडवते ना तेच बघते मी. मोहन, काय रे निवांत बसलायस तू? काय झालं? आणि मी निवांत बसलो तर प्रॉब्लेम काय आहे? तुझ्या मुलीचं लग्न महिन्यावर आहे, तुला काहीच वाटत नाही? मला काय वाटायला पाहिजे? अरे तयारी करायची राहिली ना सगळी. आई तू का टेन्शन घेतेस? 1 महिना बाकी आहे अजून. महिना आजचा निघून जाईल. तुला माहितीये का आज कोण आलं होतं ते? कोणी VIP आलं होतं का? तुझा होणारा जावई आला होता. हो, काय बोलला? त्यांच्या घरची तयारी सुरू झाली म्हणाला. अरे वा, छान आहे त्यांच्यासाठी. पण आपलं काय? आपल्या तयारीचं काय? मला नाही माहित आणि मला जाणून घ्यायची इच्छाही नाही. अरे असं काय म्हणतोयस? तुझ्या मुलीचं लग्न आहे ना? जे मला न विचारता ठरवलं गेलंय ते लग्न. आणि तसंही मी काही केलं तर ते राजवीरला आवडत नाहीच, नाही का? तू असा का विचार करतोयस? मी बरोबर विचार करतोय माई. आणि राजवीरच्या जोडीला मनवा आहेच की. तू त्या दोघांना का बोलतोस? मग कोणाला बोलू? त्या दोघांनी लग्नाची जबाबदारी घेतली ना, पाहतील काय करायचं ते. पण तुझं काही कर्तव्य आहे की नाही? बर, मी काय करायला हवं असं तुझं म्हणणं आहे? अरे तू मनवाला भेट, राजवीरशी बोल, विचार त्यांना काय कशी तयारी करायची ते. हो, आता हसायला काय झालं? ते मुलीच्या आई वडिलांपेक्षा इतरांनाच या लग्नाची जास्त पडलीये म्हणून हसू आलं. बघ बाबा, मला जे वाटतंय ते मी बोलले. आता तुला काय करायचं ते तू कर. ठीक आहे माई, मी बघतो काय करायचं ते. जे लग्न कधी होणारच नाहीये त्याची तयारी कशाला करायची? काय चाललंय? अरे आज एकदम जुने फोटो का काढून बसलाय? मनूची आठवण येत होती म्हणून तिचे फोटो बघत बसलो. ह्याच्यात किती गोड दिसते ना ती.
आणि यात पण खरंच आहो, हा फोटो आठवतोय? चांगला आठवतो. तिच्या गॅदरिंग मधला फोटो आहे हा. सगळ्या शिक्षकांनी तिच्या डान्सचं किती कौतुक केलं होतं, आठवतंय तुम्हाला? हो, आठवतं ना चांगला. आहो, पहिल्यापासून आपली मनू खूप हुशार ना, हौशी आणि उत्साही सुद्धा. सगळ्या स्पर्धेत भाग घ्यायची ती. बरं, शिवाय अभ्यासात सुद्धा पहिला नंबर. हो, खरंच मनू खूप हुशार आणि महत्वाचं म्हणजे समजूतदार होते. खरंय. पण वस्तीतल्या मुलांसाठी शाळा वगैरे सुरू करेल असं नव्हतं ना वाटलं आपल्याला कधी? तिचं खूप कौतुक वाटतं मला. आपल्याला कधी नाराज केलं नाही तिने. स्वतः नेहमी आनंदी असायची आणि दुसऱ्याला आनंदी ठेवायचा प्रयत्न करायची. अजूनही अशीच आहे आपली मनू. आरती, आपण नशिबवान आहोत. आपण अशा मुलांचे आई बाबा आहोत. खरंय तुमचं. बघता बघता किती मोठी झाली ना आपली मुलं. स्वतःच्या पायावर उभी आहेत आता. हो, पण हल्ली मनूच्या बाबतीत काही कळत नाही का? का असं का म्हणताय तुम्ही? मनू तिच्या संसारात खूप सुखी आहे. राजवीर बरोबर अगदी छान संसार करते ती. तुम्हाला का काळजी वाटते मग? ते बरोबर आहे, पण हल्ली ती आपल्याला तिच्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करते असं वाटतं मला. नका ना टेन्शन घेऊ. सगळं काही ठीक होईल. होईल का सगळं ठीक? पण ती असं आपल्याशी बोलत नाही, याच्यामुळे खूप अस्वस्थ वाटतंय मला. तुम्ही बसा, मी तिला फोन लावते. थांबा. नाही, नको, तू नको फोन करूस तिला. असं काय करताय? आरती, ती म्हणाली ना काही दिवस तिला फोन करू नकोस म्हणून. तुम्हाला अस्वस्थ वाटते की नाही? मग तिच्याशी फोनवर बोला. तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल. नको, तिला फोन करू दे. एका फोनने काही होत नाही. आता तिच्याशी बोलून तिला अडचणीत आणायचं नाहीये. बाकी काय नाही. ठीक आहे. काय माहित कशी असेल म्हणून. काही हवंय का तुला? तू हे सगळं मुद्दाम करतेस ना? म्हणजे हेच की आता तुला खूप आनंद झाला असेल ना की आता 1 महिन्याभरात माझं लग्न होणार, मग मी घराबाहेर जाणार. काय बोलतेस तू? हो, झालाय मला आनंद, पण तो यासाठी की तुझं एका चांगल्या मुलाशी लग्न ठरलंय. मुलगा चांगलाच आहे ग, पण तू वाईट आहेस ना, त्याचं काय करायचं? नंदा, काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, तू कितीही माझ्या वाईटाचा विचार केलास ना तरी मी तसं होऊ देणार नाहीये. अगं, माझ्या मनात पण नाही असलं काही. प्लीज खोटं बोलू नकोस आता. का खोटं बोलू? मी खरं सांगते, खरंच असं काही नाहीये. हे बघ, अनिकेतचं आणि माझं जेवढं बोलणं झालंय ना त्यावरून हे नक्की आहे की अनिकेत माझ्या शब्दाबाहेर नाहीये. स्वतः तू आमच्या मध्ये यायचं नाहीस. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी खरंच खुश आहे की तुझं एका चांगल्या घरात लग्न होतं. तुझं चांगलं व्हावं हीच माझी इच्छा आहे. तुझी जर खरंच ही इच्छा असती ना तर राजवीर दादाच्या विरोधात जाऊन माझ्या बाजूने उभी राहिली असतीस तू. अगं, मग तेच तर केलं मी. तुझ्या बाजूने उभे राहिले मी सगळ्यांसमोर. राजवीरच्या विरोधात बोलले, फक्त तुझ्यासाठी नंदा. ते फक्त दाखवण्यासाठी, राजवीर दादाला इम्प्रेस करायला. बाकी खरी कशी आहेस ना हे मला चांगलंच माहित. तुझ्यामुळे माझं नुकसान झालंय. सो इथून पुढे जे काही होईल ना त्या सगळ्याला तू रिस्पॉन्सिबल असशील.
नंदा काय करतेस? नाचतीये, दिसत नाहीये? अगं माझ्यावरती का चिडतेस? तू का आलायस इथे माझं डोकं खायला? डोकं खायला नाही आलोय, तुझ्या फायद्याचं बोलायला आलोय. बोल. आता का डोकं खातोय ना मी? यश, इरिटेट करू नकोस हा. बोलायचं असेल तर बोल, नाही तर निघ इथून. हे बघ, हे मूर्खासारखं वागणं बंद कर, नाहीतर ना वाईट परिस्थिती येईल. आता काय वेगळी परिस्थिती आहे? हे बघ, मला मान्य आहे जे झालं ते चुकीचंच झालं. ती मनवा खोटं बोलली, त्यामुळे अनिकेतच्या विचारलेल्या प्रश्नाला तुला उत्तरं द्यावी लागली. तेच नाही यार, त्या मनवाला ना प्रत्येक गोष्टीत ना खुपसायचं असतं आणि घरातल्यांसमोर स्वतः किती शहाणी आहे ना हे दाखवायचं असतं. तरी बरं मी त्या अनिकेतशी बोलले आणि त्याला माझ्या फेवरमध्ये घेतलं. आता इथून पुढे ना तो माझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवेल. तू असं काय सांगितलंयस? हार काही नाही, फक्त मी किती बिचारी हे मी त्याला दाखवलं. पण यार, ह्या सगळ्यासाठी ना मला त्याच्या फालतू प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली. हे सगळं ना त्या मनवामुळे होतंय. डोंट वरी नंदा, आपण तिला आता अशी अद्दल घडूयात ना की ती परत आपल्या लाईफमध्ये इंटरफेअर करणं तर दूरच, आता एक प्रश्नही विचारणार नाही. तर या कामामध्ये तू मला मदत करायचीस. असा काय प्लॅन आहे आणि माझी काय मदत हवी आहे? आहे प्लॅन, सांगतो ऐक, नीट ऐक. पण हे सगळं करून काय होणार आहे? नंदा, प्रश्न विचारू नकोस ग. तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती? ऑफकोर्स. मग मी जे सांगितलंय ते कर. पण हा सगळा प्लॅन नक्की सक्सेसफुल होईल ना? 100%. आणि आपला फायदा 200%. हॅलो. काय करताय म्हणून? काही नाही, बसले होते सहज. काय झालंय म्हणून? काय नाही. इकडे बघा. तुम्ही रडताय का म्हणून? नाही राजवीर. खोटं बोलताय माझ्याशी. काय झालंय म्हणून? अहो खरंच काही नाही. मनवा, प्लीज सांगा मला काय झालंय. मनवा, काय विचारतोय मी? अहो खरंच काही नाही. खोटं बोलताय माझ्याशी. मनवा, प्लीज सांगा मला काय झालंय. तुमच्याशी बोलतोय मी मनवा. काय झालंय मला सांगा. काही नाही, ते जरा माझ्या आणि नंदामध्ये जरा वाद झाला. कशावरून वाद झाला? काय बोलली ती? मनवा, काय विचारतोय मी? काय बोलली ती तुम्हाला? अहो काही नाही, ते तिचा जरा गैरसमज झाला. पण डोंट वरी, मी तिला समजावेन. काय एक्झॅक्टली काय बोलली ती मनवा? मनवा, तुम्हाला माझी शपथ आहे, सांगा लवकर काय झालंय, काय बोलली ती? राजवीर, तिला वाटतंय की मी तिचं नुकसान करते. तिच्या लाईफ मध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते माझ्यामुळे. अजून काय बोलली ती तुम्हाला? मनवा, नेहमी तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवता. मला सांगा काय झाले, काय बोलली ती तुम्हाला? आपण प्लीज नको वाढवूया विषय, प्लीज. मनवा, दरवेळी विषय वाढवायचा नाही म्हणून अडवता तुम्ही मला. पण सुधारते का ती? प्लीज नका घेऊ तिची बाजू. तसं नाहीये राजवीर, पण ती जरा रागवली ना माझ्यावर, म्हणून असं सगळं बोलली. पण मी समजावेन तिला, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही प्लीज कामावर लक्ष द्या. नाही, कामावर परिणाम होणारच ना मनवा. तुम्हाला व्हिडिओ कॉल केला कारण तुमचा स्माइल बघून माझा थकवा जातो, बरं वाटतं मला.
केलंच माहिती. आता ठीक आहे? तुम्ही खरंच नका इथली काळजी करू. सगळं ठीक आहे. ठीक आहे. बरं, आपलं जे ठरलंय ते घरी सांगितलं तुम्ही? नाही सांगितलं ना? नाही अजून. ठीक आहे. मी परत येईपर्यंत सांगून ठेवा. पण मी लवकर येतोय परत. ठेवतो आता फोन. काळजी घ्या. हो, बाय.